भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही सिगारेट किंवा दारूच्या ब्रँडचं प्रमोशन केलं नाही. पण त्यांची मुलगी गोव्याच्या रस्त्यावर बिअरची बाटली घेऊन फिरताना दिसते असा टोमणा एका नेटिझननं मारला आहे. 2 दिवसांपासून हा टोमणा सोशल मीडियावर गाजत आहे. कारण तेंडुलकर यांची कन्या सारा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. यामध्ये ती गोव्याचा आर्टिस्ट सिद्धार्थ केळकर आणि तिची होणारी वहिनी सानिया चंडोक यांच्यासोबत रस्त्यावरून चालताना दिसत आहे. 30 डिसेंबर रोजी दक्षिण गोव्यातील आरोशी बीच जवळील रस्त्यावरून जाणाऱ्या एका ब्लॉगरनं हा व्हिडिओ शूट केला आहे. साराचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येनं फॅन आहेत. तिच्या नम्र स्वभावासाठी ती ओळखली जाते. पण हातात बिअरची बाटली घेऊन रस्त्यावरून चालतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल केलं जाते. या व्हिडिओमध्ये सारानं लाल रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. मात्र लोकांचं लक्ष सर्वाधिक तिच्या हातातील बिअरच्या बाटलीकडे गेलंय. काही नेटकऱ्यांनी यावरून सारावर टीका केली आहे, तर अनेकांनी तिचा बचाव देखील केला आहे. तिला तिच्या मर्जीनुसार सुट्टीचा आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं मत तिच्या समर्थकांनी मांडलंय. दरम्यान साराचे वडील सचिन यांनी 2015 मध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यानंतर क्रिकेटप्रेमींना उद्देशून एक संदेश दिला होता. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती, तंबाखू आणि अल्कोहोलचा प्रचार करू नको, म्हणून मी या 2 गोष्टींपासून नेहमीच दूर राहिलो, असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच तरुणांनी अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे असा संदेश देखील त्यांनी दिला होता. अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपल्यानं सचिन यांना जगभरातून मोठं समर्थन देखील प्राप्त झालं होतं. याच कारणानं सरकारनं देखील सचिन यांना मौखिक आरोग्याचे ॲम्बेसिडर केलं होतं. पण आता त्यांच्या कन्येचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं तिला ट्रोल केलं जाते. गोव्यातील अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.